दिंडोरी तालुक्यातील मुळाणे गावात दारूबंदी असतानाही कथितरित्या सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात आदिवासी उलगुलान सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली आहे। संघटनेच्या दिंडोरी तालुका महिला अध्यक्षा ललिता खांडवी, भारती महाले आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित दारू विक्रेत्याला रंगेहात पकडलं। यावेळी उपस्थित महिलांनी संताप व्यक्त करत संबंधिताला चोपही दिला। यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय। अवैध दारू विक्री विरुद्ध अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याचा इशारा यावेळी महिला पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत असून दारूबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।